शिक्षकांची तक्रार आल्यास 30 दिवसांच्या आत चौकशी करून बदलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवावा लागणार आहे। जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात ग्रामविकास विभागानं सुधारणा केली आहे। जिल्हा परिषदेच्या गुरुजींच्या गैरवर्तणुकीबद्दल तक्रार आल्यास बदली होणार असल्याची चिंता वाढली। मात्र तक्राराचं स्वरूप स्पष्ट नसल्यानं बदली प्रक्रियेचा दुरुपयोग होण्याची भीती व्यक्त होत आहे। प्राथमिक शिक्षकांच्या गैरवर्तणुकीच्या अनुषंगानं तक्रार प्राप्त झाल्यास सीईओ तक्रारीमधील गांभीर्य विचारात घेतले जाईल। संबंधित शिक्षकाला त्या पदावर ठेवणं योग्य नाही असं मत झाल्यास करणी मीमांसा नमूद करून विभागीय आयुक्तांकडे शिक्षकांची बदली प्रस्तावित करतील। तक्रारीची कार्यवाही सीईओ यांनी 30 दिवसात पूर्ण करावी लागेल। पत्रात तक्रारीचं स्वरूप हे स्पष्ट नाही, त्यामुळे एखाद्या शिक्षकाला बदली हवी असल्यास तो दुसऱ्या व्यक्तीला तक्रार करायला लावू शकतो। त्यामुळे दुसऱ्या तालुक्यामध्ये बदलीचा उद्देशही साध्य केला जाऊ शकतो। विभागीय आयुक्तांकडे बदलीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नमूद केलेल्या कारणांची छाननी करून 30 दिवसांच्या आत बदली सहमती दर्शवावी लागेल। सीईओनी सादर केलेल्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची सहमती नसल्यास त्याबाबत लेखी नमूद करणे आवश्यक राहणार आहे। गैरवर्तनाची तक्रार झाल्यास त्याचं गांभीर्य विचारात घेऊन सीईओना 30 दिवसात प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। गैरवर्तन तक्रारीच्या येणाऱ्या फाईलवर बारीक नजर ठेवली जाणार आहे। 7 दिवस चौकशी अंतर्गत विभागीय आयुक्त बदली सहमती दर्शवतील। शिक्षकांची ऑफलाईन बदली आणि सीईओना सहमती प्राप्त झाल्यापासून 7 दिवसात प्राप्त करावी लागेल।